आपल्या श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात 6वी मध्ये शिकणारे मी प्रगतीचा भीमराव वाळके। आज आपण इथे दोन महान व्यक्तिमत्वांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत। एक म्हणजे स्वराज्य। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा बुलंद संदेश देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। आणि दुसरे म्हणजे आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्ष, वेदना, स्वाभिमान जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेमध्ये स्वतःची जाणीव निर्माण केली। त्यांनी शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक जागृतीच्या माध्यमातून समाजाला संघटित केले। तर अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आपल्या साहित्याने समाजातील वंचित आणि कष्टकरी माणसांच्या आवाज होण्याचे महान कार्य केले। त्यांच्या कार्यातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो। परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास जवळ माणूस मोठे यश मिळवू शकतो। मित्रांनो, आजची तरुण पिढी हीच उद्याच्या भारतात शक्ती आहे। आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, पण आपण या साधनांचा उपयोग फक्त ज्ञान मिळवण्यासाठी नसून तर नवीन कौशल्य शिकण्यासाठी व समाजात प्रगतीसाठी केला पाहिजे। सोशल मीडियाच्या आहारी जाण्यापेक्षा पुस्तकांची मैत्री करणे, प्रश्न विचारणे, विज्ञानाची कास धरणे व नवीन कल्पना काम करणे गरजेचे आहे। आपण लोकमान्य टिळकांकडून राष्ट्रप्रेम, धैर्य, संघटन शिकूया, तर अण्णाभाऊ साठे यांच्याकडून संघर्ष, मेहनत, समता व माणुसकी शिकूया। आपण जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थिती यावरून वेळ न घालता सर्व माणसे समान आहेत हा विचार मनात ठेवूया। आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण चांगले विद्यार्थी, जबाबदार नागरिक व संवेदनशील माणूस बनण्याचा संकल्प करूया। देश बदलण्याची वाट पाहू नका, आपण बदलण्याची सुरुवात करूया। शेवटी एवढंच बोलेल, टिळकांनी दिला स्वराज्याचा मंत्र, अण्णाभाऊंनी दिला समतेचा सुगंध पवित्र। एकाने जागवली स्वातंत्र्याची ज्वाला, दुसऱ्याने उजळला कष्टकऱ्यांचा जीवनाचा दिवा। दोघांचे चरणी घडो भारत महान, हाच असू दे आपल्या जीवनाचा अभिमान, आपल्या जीवनाचा अभिमान।